घेतलेला होता, बॅकचा कॅनव्हास फिरून घेतलेला. तसं आपण काय करूया, आपण फ्रंटचा पण कॅनव्हास फिरून घेऊया. ठीक आहे. तर ह्या साईडवरती यातला एक कॅनव्हास घेऊया, हा असा उलटा. हे ठीक आहे. तर ह्याच्या सरळ साईडवरती जो कॅनव्हासचा भाग आहे तो काय करायचा, वरच्या साईडला ठेवायचा बरोबर. ठीक आहे. व्यवस्थित पाव इंच एक्स्ट्रा जसं आहे तसंच ठेवायचं. एक दोन पिन लावूया. ठीक आहे. आता इथं शिलाई किती मारणार आपण, अर्धा इंच मार सोडलेलं, तर शिलाई कितीची मारायची, अर्धा इंचाची. इथं जेव्हा शोल्डरचा जेव्हा मार्क केलेला होता तेव्हा प्लस 1 इंच केलेला होता म्हणजे तयार शोल्डरमध्ये 1 इंच. आता पाव घेतला तर इथं काय होईल, मोठा. ही शोल्डर पट्टी होईल ब्रॉड आणि बॅकची शोल्डर पट्टी होईल छोटी. म्हणून मारायची जेवढी घेतलं तर तेवढीच. आपण इथून काय करूया, अर्धा इंचावरती शिलाई मारूया. ठीक आहे. सेम एक्स्ट्राचं काय करायचं, कट करायचं. आणि हे काय करायचे, जे राऊंडमध्ये कॅनव्हास जो आहे तो त्याला बारीक असे कट मारायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर पिन काढूया. पिन काढल्याच्या नंतर काय करायचं, आपल्याला हा असा उलटा फिरवायचा. ठीक आहे. उलटा फिरवताना आपल्याला इथं काय मारायचे, दाब शिलाई मारायचे. ठीक आहे. दाब शिलाई मारून झालं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, ह्याला आतमध्ये फिरवायचं. ठीक आहे. आतमध्ये फिरवून घेऊया. हा काय तर पूर्ण असं तिला चारी बाजूला टचअप करून घेऊया. टचअप करून ठीक आहे. टचअप करून झाल्याच्यानंतर काय करायचं असतं, जो काही एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला काय करायचा आहे, कट करायचा. मेन अस्तर कापायचं. वातावरण थंड. ठीक आहे. एक्स्ट्राचा फक्त कपडाच कापायचा आहे, मेन अस्तर आपलं कट नाही करायचं. ठीक आहे. आपला एक साईड झाले. सेम अशीच आपण काय करूया, वरून. मग ती मी मारत नाही, कारण शिलाई मारल्यावर कशी शिलाई दिसते ना, ती फिनिशिंग नाही आहे. समज तो इथं आता दुसरी एक्स्ट्रा कॅनव्हाची लावतो बा आपण, एक्स्ट्रा कॅनव्हास घेऊन जरी उलटा फिरवलास तरी पण मी इथं शिलाई देत नाही. मी डायरेक्ट काय करतो, हात शिलाई टाकतो इकडनं. मग इथं व्यवस्थित अशी फिनिशिंग. हे चांगलं दिसतं की ते चांगलं दिसतं, हे चांगलं दिसतं. जरी तू इथं समज पट्टी जरी लावलीस ना, क्रॉस पट्टी, तर इथं नाही शिलाई मारायची. आधी तू मार शिलाई, पण मोठी शिलाई मार. आणि जेव्हा हात शिलाई टाकशील ना, तेव्हा ही शिलाई काढून टाकायची वरची, मग त्याला फिनिशिंग चांगली दिसते. ठीक आहे. आता ठीक आहे. सगळं आपलं टचअप करून झालेलं आहे. आता काय करायचं आपल्याला, हा काय करायचा, टक्स मारायचा आहे. जे मार्क केलेलं आहे ते हायलाईट करून घ्यावे व्यवस्थित. आणि इथून ठीक आहे. आता असंच काय करूया, आपण याच्यावरती ह्याला उठवून घेऊया. जसं याच्यावरती ठेवूया याला. ठीक आहे. याच्यावरती पण हा उठला. आता या दोघांना असं एकत्र पकडून व्यवस्थित लेवल पकडायची, याची लेवलला लेवल लावायची. आणि बरोबर काय करायचं, इथून बरोबर असं
हा कपड्याला हा कपडा असा लागला पाहिजे. ठीक आहे, ह्या कपड्याला हा कपडा असा बरोबर लागला पाहिजे. चून वगैरे कुठं आली नाही पाहिजे. व्यवस्थित जिथपर्यंत चॉक मारलेला आहे तिथपर्यंत येऊन लॉक करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर परत एकदा शिलाई मारूया. इकडनं बरोबर आले ह्याच्यावरती लॉक. ठीक आहे, तर हा आपण काय असा टक्स मारून घेतलेला आहे. त्याच्यानंतर तर हा असा पफ क्रिएट व्हायला इथे. ठीक आहे, 1 टक्स ब्लाऊज आहे. 1 टक्समध्ये आपल्याला हा एवढा इथे पफ भेटणार आहे. ठीक आहे, बरोबर छातीचा जो काय पार्ट आहे तो बरोबर एवढ्याच भागात बसणार. आणि त्याच्या खाली जसा 4 टक्स ब्लाऊजचा बेल्ट कसा येतो आणि मग इथे एकदम बरोबर बसतं परफेक्ट, तसंच काय करणार, हा जो खालचा पार्ट आहे तो एकदम बरोबर बसणार इथे खाली. आणि छातीचा पार्ट बरोबर ह्याच्यात येणार. आणि हा जो खाली दिसतोय तुम्हाला तो काय ना सपोर्टला बेल्ट सारखा. आणि छाती बरोबर ह्याच्यात बसणार या पार्टमध्ये. ठीक आहे, तर हा आपला एक झालेला आहे. तसंच दुसरा पण मारून घेऊया. बरोबर पॉईंटवरून लॉक. परत एकदा एक्स्ट्राचे दोरे कापून ठेवायचे. ठीक आहे, तर आपला दुसरा पण तयार करून घेऊ. ठीक आहे, हा एक आणि हा. ठीक आहे, आता काय करूया, हुक लूकच्या पट्टी लावून घेऊया. ह्या साईडला आपल्या काय येणार आहे हुक आणि ह्या साईडला काय येणार आहे लूक. हुकची पट्टी ती अस्तरची नुसार लावला तरी पण चालते, पण जी लूकची पट्टी आहे ती काय करायची अस्तर आणि कपड्याची लावायची. या साईडला हुकला जी पट्टी लावणार आहे ती किती इंचाची काढायची, 1.5 इंचाची. आणि जी लूकला काढणार ती पट्टी किती इंचाची काढायची, 2 2.25 इंचाची. ठीक आहे, 2 किंवा 2.25 इंचाची. आता आपण काय करूया, इकडे 1.5 इंचाची पट्टी. ठीक आहे, 1.5 इंचाची पट्टी काढलेली आहे क्रॉस आणि तिला एक साईडला फोल्ड मारून घेतलेली आहे. ती पट्टी इथे काय करायची, व्यवस्थित वरती इथे बरोबर करायची, फोल्ड मारून घ्यायची हिला. ठीक आहे, फोल्ड मारणार आणि बरोबर इथं आपण सोडलेलं आहे किती, चार्टमध्ये आपण तो फ्रंटचा बघितला तर आपण मार्जिन हुकलूकसाठी मार्जिन किती सोडलेली होती, इथे 1/2 इंच मार्जिन सोडलेली होती. मग शिलाई पण काय करायची, 1/2 इंचावरती मारायची. ठीक आहे, एक्स्ट्राचं काय करायचं आहे, कट करायचं. जशी मागची पट्टी मी उलटी फिरवली तशी इथून तुम्ही 10 शिलाई मारू शकता दाबाची. आणि ह्याला काय करायची, अशी 8 टाकायची. ही पट्टी जाणार आत आणि एक इथून शिलाई मारायची. त्याच्यानंतर ह्याला उलटं करून ठीक आहे, हुकलूकची पट्टी झाली. आता काय करायचं, ह्याला खाली आपण पट्टी कितीची लावणार आहोत, 1.5 इंचाची. जशी बॅकला लावलेली होती तशी पट्टी आपल्याला लावायची आहे. तर तिला पण काय करूया, 1/2 इंचाची फोल्ड मारून घेऊया. ठीक आहे, कमरेची पट्टी लावायची आहे, सरळ ठेवायचं. याला समोरच्या साईडला काय करायचं, फोल्ड मारायची आतमध्ये. आणि मार्जिन कितीची सोडलेली आहे, 1/2 इंच. आणि 1/2 इंचचा हा टक्स या साईडला करूया. ठीक आहे, ह्याच्यावरून पण एक दाब शिलाई मारूया. ठीक आहे, आणि ह्याला काय करायचं, आपल्याला आतमध्ये उलटी अशा प्रकारे याला पलटी करणार अशा आतमध्ये. ठीक आहे, आणि ह्याला पण काय करणार आपण, हात शिलाई देणार आहोत. त्याच्यामुळे मी इथं शिलाई मारत नाही. ठीक आहे, ही जाणार आहे आतमध्ये.
ठीक आहे. हा एक साईड आपली पूर्ण कंप्लीट झालेली आहे. आता दुसरी साईड करूया. आता मला काय लावायचे इथे लूप पट्टी करायची. तर लूप पट्टी मला कितीची काढायची? 2 किंवा 2.25 इंचाची. 2.25चीच काढूया सरळ. सव्वा 2 इंचावरती मार्क करून एक स्ट्रेट ठीक आहे, स्ट्रेट पट्टी काढली. आता ह्याला आपल्याला काय पाहिजे? जसा अस्तर आहे तसंच सेम करायचं, कपडा पण पाहिजे. तर ही आपण पट्टीवरती ह्याला ह्या कपड्यावरती ही पट्टी ठेवूया आणि ह्याला काय करूया, चारी बाजू टचअप करून घेऊया. एक्स्ट्राचं काढून ठेवू. नेहमी लक्षात ठेवा, पट्टी तुम्ही 2.25चीच काढा, ज्याला लूक येणार आहे ती पट्टी. ठीक आहे. आता आपण ती जी पट्टी बघितलेली, ही ही जी आपली जी पट्टी होती ती काय झाली, पूर्ण आतमध्ये गेली आहे. ही जी पट्टी पूर्ण काय झाली, आतमध्ये गेली. तशी आपली ही पट्टी आतमध्ये नाही जाणार, ती काय येणार आहे, बाहेर राहते एक्स्ट्रा, आतमध्ये जात नाही. हे लक्षात ठेव. ही पट्टी जशी आत गेली तशी ही पट्टी आत नाही जात. लूकची पट्टी ही बाहेर येते. त्याच्यामुळे हिला काय करायची, आतून खालून लावायची. असा ठेवणार मी उलटा. आणि इथून मला फिनिशिंग पाहिजे वरून, माझं वरून फायनल झालं आहे, त्याच्यामुळे मी वरती काय ठेवू शकत नाही. त्याच्यामुळे मला इथे काय करायला लागेल, फोल्ड करायला लागेल. मार्जिन किती सोडलेली आहे? 1/2 इंचाची आहे ना. हुक लूकसाठी मार्जिन 1/2 इंचाची सोडलेली आहे आय लूकसाठी. आणि इथून 1/2 इंचाची शिलाई मारत बरोबर खाली जायचं आहे. त्याच्यानंतर मग उलटं फिरवायचं आहे. ठीक आहे, अशी उलटं फिरून घ्यायचं आणि हे एकदम व्यवस्थित सरळ आलं पाहिजे इथे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, ही पट्टी याच्यावरती जिथे शिलाई मारला तर तिथपर्यंतच यायचं. अशी फोल्ड मारायची पहिली एक छोटीशी. हवं तुम्ही याच्यावरती शिलाई मारून घेऊ शकता अशी सरळ. आणि मग ही पट्टी काय करायची, आणू आता मगाची तिथं आपण शिलाई मारलेली 5 इंचाची पट्टी घेऊन जिथे आपण ही मगाची शिलाई मारली त्याच्यावरती अशी आणून आपल्याला काय करायचं, स्टिच करायची. बरोबर इथून वरून लॉक करूया इथे. आणि जिथं माझी शिलाई दिसते, ही बघा इथं मला काय दिसते, ही शिलाई दिसते माझी आतली, मगाशी मी जी जॉईन केली ती. आणि त्याच्यावरती ह्याला ठेवायचे आणि बरोबर ठीक आहे. आणि एक्स्ट्राचं काय करायचं आहे, कट करायचं. ही माझी कसली पट्टी आहे, कसली लूकची पट्टी आहे. आणि ही पट्टी कसली आहे माझी, हुकची. ही पट्टी एक्स्ट्रा का ठेवलेली आहे, तर ही जी पट्टी आहे ती ह्याच्या वर अशी येते इथे. आणि इकडे काय लागतात, हुक लागतात आणि इकडे लूक लागतात. ठीक आहे. आता इथून आपल्याला 1/2 इंच मायनस करायचं आहे परत, कारण आपल्याला पट्टी लावायची खाली. ही 1.5 इंचाची जी क्रॉस पट्टी काढलेली आहे तशी जशी त्या साईडला लावलेली तशीच काय करूया, इथं पण आपण ही पट्टी लावूया. जेवढी पाहिजे तेवढी, बाकीची कट. आणि इथून होल्ड दाबाची शिलाई मारूया. आणि याच्यावरती काय प्रेस मारून घ्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपला काय झालं, फ्रंट पण रेडी झालेला आहे. आपला हा फ्रंट व्यवस्थित एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये रेडी झालेला. ठीक आहे, 1 टकचा. आता आपल्याला काय करायचं, शोल्डर जॉईन करायचे आणि हात पूर्णच दे. ह्याला तो पण हुकलूक लावशील, आपण हात टचअप करूया. शोल्डर अंतर जॉईन करूया, त्याला हुकलूक लावून 5 मिनिट चालेल त्याला. ठीक आहे. आपल्याला हात आपण आता टचअप करूया. हातामध्ये मी 1 इंच एक्स्ट्रा सोडला होता, खाली बोललो होतो की उलटा फिरवायचा. जेव्हा अस्तर असतं तेव्हा काय करायचं, आपण खाली काय करतो, फक्त 1/2 इंच असं उलटं फिरवतो.
आणि जेव्हा बिना अस्तर असतंय तुमच्याकडे, म्हणजे बिना अस्तरचे कॉटनचे जे ब्लाऊज येतात, त्याला काय करावं लागतं, आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतो खाली आणि वरती अर्धा, म्हणजे टोटल किती 1.5 घेतो. कारण 1.5 का घेतो, खाली 1 इंच एक्स्ट्रा असतं. पहिला अशी पाव इंचाची फोल्ड मारायची आणि नंतर 1 पाऊण इंचाची अशी फोल्ड मारायची खाली, आणि मग इकडे आपण हात शिलाई करू जेव्हा साधं ब्लाऊज असतं बिना अस्तरचं. ठीक आहे. आता काय अस्तरचं ब्लाऊज आहे, त्यातला हा मेन कपडा काय करायचा असतो, सरळ ठेवायचा मेन कपडा, आणि त्याच्यावरती जो हा आपला अस्तर आहे तो काय करायचा, उलटा ठेवायचा. आता इथे गंमत आहे, फ्रंट. ठीक आहे, ह्याचा फ्रंट इथं आहे. आपण ह्याला काय करूया, इथं पिन लावूया, नंतर उलटं सुलटं नको व्हायला म्हणून. ठीक आहे, हा फ्रंट इथे सेम होऊ शकतं. ठीक आहे, याला पिन लावून ठेवूया. आता हा पण उलटा करून घेऊया, त्याला पकड. जसं त्याचा फ्रंट आला होता इकडे, मग ह्याचा पण फ्रंट कुठच्या साईडला आला पाहिजे, या साईडला, सेम नाही. ठीक आहे, ह्याचा फ्रंट आला होता इकडे, मग ह्याचा फ्रंट कुठच्या साईडला पाहिजे, ह्या साईडला झाला पाहिजे. आता हा मी जर फ्रंट इकडे दिला आणि तो पण तिकडे दिला, तर माझं काय होईल, उलटं होईल. आणि मेनमध्ये काय, तर मी ऑलरेडीच कट करून ठेवला. मी जेव्हा रेग्युलरमध्ये शिवतो तेव्हा मी हा आधी कट करतच नाही, मोठा टचअप वगैरे करून झाला, जेव्हा मी हात जॉईन करतो तेव्हा मी हा मुंडा देतो, कारण गडबडीत कधीतरी कन्फ्युजन होऊ शकतं. आता आपण करतोय व्यवस्थित, त्याच्यामुळे काय झालं, इथं मी आधीच देऊन ठेवलं. ठीक आहे, म्हणजे ह्याचा मुंडा इकडे येतोय, त्याचा मग दुसऱ्या हाताचा पण काय झाला पाहिजे, मुंडा हा जो कट मारलाय बारीक दिसतोय ना, हा तो पण इकडेच आला पाहिजे, समोरासमोर आले पाहिजे, तेव्हा ते आपले परफेक्ट येणार आहेत. आता हा इकडे घेतला आणि समज मी हा पण इकडे घेतला, दोन्ही काय होतील, एकाच साईडचे होतील. ठीक आहे, तर हा आपण करूया इकडे, ह्याला ठेवूया बाजूला, आणि खाली मार्जिन किती सोडलेली आहे, खाली मार्जिन अर्धा इंचाची सोडलेली आहे, आणि वरती अर्धा, मग अर्धा इंचावरती काय करायचं, मार्क करायचं, आणि आपल्याला काय करायचं, पूर्ण अर्धा इंचावरती शिलाई मारायची. बरोबर खाली कट टू कट होतं आपलं, बरोबर अर्धा इंचावरती शिलाई. ठीक आहे, नंतर उलटा फिरवायचं आहे, ह्याच्यावरती तुम्ही दाबाची शिलाई मारू शकता, आणि याला पूर्ण असं आत टाकून घ्यायचं आहे. गेला आत अस्तर, त्याच्यानंतर याला काय करायचं, चारी बाजू तिन्ही आपलं टचअप करायचं, अस्तर जॉईन करून. ठीक आहे, एक्स्ट्राचं काय करायचं आहे, कट करूया, इकडून पण. ठीक आहे, जसा आपण हा टच करून घेतला तसाच तो पण करून घेऊया. आता इथं मी येल्लो चॉक मारतो, तर मला समजा पाहिजे हा फ्रंट आहे. ठीक आहे, हा झाला, तसंच आपण दुसरा करूया. अर्धा इंचावरती सरळ रेष, याला उलटा हात फिरवूया. ठीक आहे, मग टचअप करूया याला. नंतर एक्स्ट्राचं कट करून घेऊया. ठीक आहे, म्हणजे दोन्ही हात रेडी झाले. त्याच्यानंतर काय झालंय, झालंय उकलूक लावून, काय झालंय, किती झाले, दे
गाठ मारतात. म्हणजे आता काय करूया आपण, शोल्डर जॉईन करून घेऊया. शोल्डर जॉईन करताना बॅक सरळ ठेवायचा आणि त्याच्यावरती फ्रंट उलटा ठेवायचा. आता मी इथं ओव्हरलॉक करणार आहे म्हणून, ठीक आहे. डायरेक्ट बॉक्स पॅकिंग करणार असेल तर दुसरी मेथड असते ती सांगतो, ठीक आहे. आता आपण काय केलं आहे, हा काय आहे, सरळ सरळवरती उलटा, सरळवरती, ठीक आहे. मी काय बोलतो, सरळवरती सरळ, ठीक आहे. ही सरळ आहे, त्याच्यावरती हा पण सरळ आहे, उलटा नाही आहे. सरळवरती मी सरळ ठेवणार आणि वरून मार्जिन किती सोडलेली आहे, अर्धा इंच, ठीक आहे. बरोबर काय करायचं, इथून अर्धा इंच मधला अर्धा इंचावरती मार्क करायचं आणि 2 शिलाई मारायचं. लॉक लॉक लॉक, ठीक आहे. आता इकडे सेम बरोबर कट टू कट लावायचा, ना पुढे ना मागे, आणि अर्धा इंचावरती शिलाई मारून घ्यायची. ठीक आहे. अशा पद्धतीने आपले काय झाले, शोल्डर पण जॉईन करून झाले. एकदम व्यवस्थित फिनिशिंग आहे. इथून बघा कुठे पुढे किंवा नाही मागे पण नाही, आहे ना, एकदम व्यवस्थित आहे. ही पण लाईन बघून यायची, एकदम पुढे मागे नाही पाहिजे, व्यवस्थित पाहिजे, ठीक आहे व्यवस्थित. आता आपल्याला काय करायचं, हात लावायचा. आता हा पुढचा भाग आहे, 2 हाताचे होते 2, त्याला आपण काय केलं, इथे बारीक टाच मारून ठेवलेले आहेत. इथे हा पुढे पाहिजे आणि याचा हा पुढे पाहिजे. आता मला याचा सेंटरचा एक टाच मारूया बारीक. हा सेंटर आणि हा आला पुढे. हात लावताना बरोबर असेल, जेव्हा स्टिच करतो तेव्हा हात आपले असे फिरतात, त्याच्यामुळे हा पुढे येतो. मग असंच ठेवायचं, हा कट पुढे आला पाहिजे. आपण काय करणार, बरोबर हे जे शोल्डरचं आहे ते काय करायचं आहे, बॅक साईडलाच ठेवायचं आहे आणि बरोबर इथं हा सेंटरला लावायचा आहे. आणि इथून मार्जिन किती सोडलेली आहे, अर्धा इंच. तेवढीच काय करायचं आपल्याला, इथून स्टिच करत जायचं आहे. इथे मी लॉक करणार, बरोबर व्यवस्थित, ना मागे पुढे. हे दोन्ही कपडे एकत्र आले पाहिजे, एक पुढे एक मागे नाही, शिलाई पण एकत्र आली पाहिजे बरोबर. ठीक आहे, अर्धा इंच लॉक, ठीक आहे. आता इथून परत रिटर्न जायचं त्या साईडला. आता इथूनच काय करायचं, आपण वरती येणार आहोत शिलाई मारत, त्याच शिलाईवरून यायचं शिलाई मारत, मागे पुढे नाही करायचं. समजा जर इकडे मारलं तर काय होईल, इकडे क्रीज येईल, चुन्या येतील. मग आपण काय करणार, बरोबर व्यवस्थित इथं आलं, ठीक आहे. व्यवस्थित मी हा कपडा बघा 2 बोटात पकडला, जेणेकरून मला इथे सपोर्ट भेटतं. मी ह्या अंगठ्याने मी हा सरळ पकडतो. जेवढी मार्जिन सोडले तेवढीच. आता इथून काय करायचं, रिटर्न बाहेर शिलाई करायचं, एक्स्ट्रा दोरा कट करायचा, ठीक आहे. तर हा आपली स्लीव्ज जॉईन झाली पूर्ण, ठीक आहे. कुठे पण चून नाही आली आहे, व्यवस्थित लागलाय पूर्ण. बॅक साईड, फ्रंट साईड, ठीक आहे. अशाच पद्धतीने काय करूया, दुसरी पण स्लीव्ज लावून घेऊया आणि मग फिटिंग टाकूया. झालं आपल्याला मधूनच जाऊया, अति शांत. एक शिलाई पकडूया, खेचला जातो ना कपडा.
आता म्हणजे पट्टी पट्टी तुमची दोन्ही साईडला सीट वर वाढेल सगळं खेचला आता. ठीक आहे. तर आपले दोन्ही हात लावून झालेले आहेत. दोन्ही हात वगैरे लावून झालेत. आता आपल्याला फिटिंग टाकायची. ठीक आहे. फिटिंग टाकायला काय करायचं, आधी हा जो सेंटर आहे, हा सेंटर त्याला काय करू, इथं पिन लावून घेऊ. एक पण नाही, दोनच केले. ठीक आहे. पिन लावून घ्यायचे. नंतर ह्याचा जो हा सेंटर आहे, ह्याचा सेंटर काढायचा. बॅकचा सेंटरला एक मार्क करूया. ठीक आहे. बॅकच्या सेंटरला मार्क करून तो हा जो सेंटर आहे तो बरोबर कुठे लावायचा आपल्याला, ही जी लूपची जी पट्टी आहे, लूपची पट्टी तिथे लावायचं. ठीक आहे. हा सेंटर बरोबर इथे ठेवणार आणि मग इथे पिन लावायची. ठीक आहे. आता काय करायचं, ह्याला पूर्ण सरळ करायचं. इथं पकड असं जरा व्यवस्थित. ठीक आहे. व्यवस्थित असं करून घ्यायचं एक साईडचं. ठीक आहे. आता आपण मार्जिन किती सोडलेली आहे, 1.5 इंच. किती, 1.5 इंच मार्जिन सोडलेली आहे ना, कमरेत, छातीत. मग काय करायचं, इथून 1.5 इंच बॅकचाच पकडूया, तो 1.5 इंच, 1.5 इंचावरती मार्क करूया. आणि हातात पण किती सोडलेली आहे, 1.5 इंच. इथं पण किती सोडलेली आहे, 1.5 इंच. इथं पण किती सोडलेली आहे, 1.5 इंच. ह्या सगळ्या मेजरला मध्ये तर या सगळ्या मेजरला नीट बघून आपण काय करतो, एक स्ट्रेट रेश मारूया. ठीक आहे. आणि इथून काय करायचे आहे, एक स्ट्रेट रेश मारायचं. ठीक आहे. सेम तसंच आपण काय करणार आहे, दुसऱ्या साईडला पण व्यवस्थित किती, 1.5 इथून, 1.5 इथून, 1.5 इथून, 1.5 हातात 1.5 आणि काय करायचं आपल्याला, एक स्ट्रेट रेश मारायची. ठीक आहे. त्यानंतर दोन्ही व्यवस्थित पकडायचे. फिटिंग टाकतोय आपण, दोन्ही व्यवस्थित पकडून घ्यायचे. त्याच्यानंतर इथं जो खडू मारलाय तिथे लॉक करायचा. त्याच्यानंतर दोन्ही मुंड्यांचे जे हा पार्ट आहे तो व्यवस्थित पकडायचे तसे. ठीक आहे. आणि हे वरच्या साईडला आलं पाहिजे, हाताच्या साईड. ठीक आहे. इथे हाताच्या साईडला सगळं व्यवस्थित करायचं. आणि मग इथून इथपर्यंत शिलाई मारत येऊया खडूवरूनच. ठीक आहे. इथे थांबायचं. नंतर परत हात व्यवस्थित लावून घ्यायचे, इकडनं सरळ व्यवस्थित करायचं. आणि इथून सरळ काय करूया, बरोबर खालचा वरचा पकडून लॉक. ठीक आहे. ही एक शिलाई मारून झाली. आता अशाच एक एक दाबाच्या किती मारायच्या, अजून 2, टोटल 3 शिलाई. आता ह्याच्या बाजूला कट परत इथून. ठीक आहे. जसे आपण या साईडला पूर्ण फिटिंग टाकून घेतलेली आहे, तशीच काय करूया आपण आता या साईडला फिटिंग टाकूया.
व्यवस्थित लावून घेऊया. मग दोन्ही मुंडे वरती. थोडासा कसा खालचा आपल्याला खेचावा लागणार आहे. काहीतरी चून येणार. हळू कसं हळू आता नॉर्मल मी खेचते बॅकला. ठीक आहे. एक्स्ट्रा जे काय वाटतं ते कट करून टाकूया. ठीक आहे. जसे आपण तिथं 3 शिला मारल्या तसं इथं पण काय करूया. ठीक आहे. तर फिटिंगच्या 3-3 शिल्या मारायच्या. आपला पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला. फक्त आपल्याला काय करायचं तर हुक लूक करायचं झालं. मधली मी पिन काढले. बघू शकता इथे व्यवस्थित एकदम कट टू कट. इथे पण बघू शकता एकदम कट टू कट. इथे कुठे चून नाही अजिबात. आता तर अशा पद्धतीने आपला काय हा ब्लाऊज शिवून झालेला आहे. ह्याला हुक लुक करून घेऊया आणि याचा फायनल लुक बघूया आपण. ठीक आहे.